पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, वेलकम। मी संकर्षण कराडे स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या वाफाळत्या गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। सध्या आपण आपल्या खवय्येगिरीमध्ये आपल्या कार्यक्रमात त्यांशी निगडीत आहे। कुठलाही सण जेव्हा आपण जोडीने साजरा करतो ना, त्याची एक वेगळी मजा येते। विचार करा ना, छान अशी बायको नटते आणि नवऱ्याला विचारते, अहो बरी दिसते ना? नवराही आपल्या अगदी थोड्या ॲटिट्यूडने सांगतो, आहा आज स्वारी खुशीत दिसते। हे म्हणण्याची एक वेगळी मजा आहे की नाही? तसंच संक्रांत स्पेशल या भागामध्ये आजच्या भागाची मजा पदार्थांनी तर वाढवूया, पण नात्यांनी सुद्धा वाढवूया। आणि म्हणूनच एक छानशी पदार्थांसारखीच ताजी टवटवीत गोड आणि फ्रेश जोडी आपल्याला भेटायला येते। दोघेही ॲक्टर्स आहेत, त्यातला तिचा नवरा जो आहे तो दिग्दर्शकही आहे, लेखकही आहे, आणि ती तर काय बाबा सुंदरही दिसते, कामही छान करते। दोघांचंही स्वागत करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया। स्वागत करतो मी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे कुलकर्णी यांचं। नमस्कार। काय राजबिंडा, हाय, वेलकम, खूप मनापासून स्वागत। थँक्यू। कसे आहात तुम्ही दोघेही? अप्रतिम, मस्त। किती महिने झाले लग्नाला? आता 8वा महिना चालू आहे। 8वा महिना चालू आहे म्हणजे लग्नाला 8वा महिना चालू आहे। सिनियर मला अचानक खूप असं सिनियर असल्याचं बेरिंग घ्यावं असं वाटतंय। कसं चालू आहे संसार? अरे लग्न झाल्यापासून सगळे एकतर भीती दाखवतो की आता झालं, आता बघा, आता सगळं बदलणार, हा झालं ना आता मजा वगैरे, असं काही झालं नाही आतापर्यंत। तसंच आहे, म्हणजे नॉर्मल आहे। हा म्हणजे नॉर्मल आहे आतापर्यंत तरी। बर, पण तू त्याच घरात आहेस, तुझ्यासाठी पण नॉर्मलच आहे? मला पण तसंच वाटतंय, म्हणजे गर्लफ्रेंड टू वाईफ किंवा गर्लफ्रेंड टू बायको असं काही मला फरक जाणवत नाही। आणि चांगली गोष्ट झाली की लग्नाबरोबर आम्ही घरही शिफ्ट केलं, त्यामुळे सगळ्यांसाठीच नवीन घर आहे, म्हणजे सगळ्यांना असं नाही, सगळ्यांचीच नवीन सुरुवात आहे। वा वा वा, संक्रांत स्पेशल हा एपिसोड आहे। तुम्हाला संक्रांतीच्या खूप शुभेच्छा। तुला सुद्धा तुमच्या आयुष्यात सगळा आनंद, छान तिळगुळाचे क्षण कायम येत राहो। बर, आता जरा 8च महिने झालेत म्हटल्यानंतर ताजा ताजा एक उखाणा घ्या। आम्ही सारे खवय्ये बरोबर साजरी करतोय आमची पहिली मकर संक्रांत। वा वा। विराजस काही म्हणो, मी आहे तशी शांत। आणि आता सर, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। वा वा। आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। शिवानीचं नाव घेतो, आमच्या गाडीचे शाबूत आहेत पहिये। बाप रे। तुमच्या गाडीचे साबूत आहेत पहिये, हे फार महत्वाचं आहे, हो की नाही? वा वा, असेच ते साबूत राहोत, त्यात हवा मात्र बॅलन्स ठेवा, 32 आणि 34 नको। बर, स्वयंपाकाचं काय? तिला येतो सगळा स्वयंपाक? तिला मी नेहमी म्हणतो तसं की तिला जेवण बनवायला खूप आवडतं। बर, आणि तिला खूप जेवण बनवायला आवडतं। अच्छा, प्रमाण खूप, हा प्रमाण, गाव जेवण कधी असेल तर ते आमच्या घरी असावं असं वाटतं, कारण जेवण उत्तम असतं। अच्छा, आणि ते इतकं उत्तम असतं की पुढचे 4 दिवस मी आनंदाने खाऊ शकतो, फक्त पुढचे 4 दिवस खाऊ शकतो इतकं असतं। इतकं प्रमाण भोगतं, ठीक आहे, हो, चवीला महत्व आहे, हो की नाही? न्यू इयर्सला म्हणून शेवटी पहिल्यांदा असं झालं की हा हे 2च दिवस पुरलं। आणि हा कधी येतो स्वयंपाकघरात? विराजसला खूप चांगली सवय की तो स्वयंपाकाच्या आधीची जी मदत असते, म्हणजे भाज्या चिरणं किंवा काय हे आणू ते आणू का हे शोधून देऊ, हा ही कामं तो करतो, आणि नंतरची ही सगळी कामं करायला तो खूप मदत करतो। एकानी तयारी आणि आवरासावरी करा, नंतरची कामं करतोय सांगू नको ग शिवानी, अनेकांच्या ते अंगलट येऊ शकतं। तू काच इतरांची संक्रांत खराब करते। बरं, तुमचं एक नवीन प्रोजेक्ट येत आहे म्हणे? हो, त्याच्याविषयी पण जरा मला सांगा। आमची 2 नवीन प्रोजेक्ट्स आहेत। या लगेचच म्हणजे 13 तारखेला 13 जानेवारीला अख्ख्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर इंडिया मुख्य हेतूकडे वळूया। आज करणार काही आहात का गप्पांनीच पोट भरायचंय? हो, नाही करणार ना। अच्छा, तिळगुळाचे लाडू आणि काय नवीन पदार्थ आहे? भोगीची भाजी करणार होता। अरे क्या बात है, भोगीची भाजी आणि तिळगुळाचे लाडू दोन्ही पदार्थ दोघे मिळून करणार आहात?
आम्ही म्हणलं प्रयत्न आहे, तसं मी म्हणलं तसं आम्ही एकमेकांना एकमेकांना मदत पण करतात. कुणीतरी कॅप्टन असेल दोन्ही याच्यामध्ये. काहीच हरकत नाही. मी फक्त अंपायर असणार आहे. चांगलं वाईट आउट नॉट आउट मी फक्त सांगणार आहे. ओके चला, भोगीची भाजी आणि तिळगुळाचे लाडू हे जर संक्रांतीच्या दिवसात झाले नाही तर त्या संक्रांतीला काय उपयोग. आणि त्याला विशेष महत्व असं आहे की छान ॲक्टर्सची जोडी आहे, नवरा बायको आहेत. ताजे ताजे पदार्थ करूया, लगेच वळूया रेसिपीकडे. विराजस आणि शिवानी हे नव दाम्पत्य प्रेमी युगुल आपल्यासाठी तिळाच्या खुसखुशीने आणि गुळाच्या गोडव्याने तिळगुळाचे लाडू करणार आहे. तेव्हा आपण आता त्याच्या कृतीकडे वळूया. पण त्याआधी साहित्य बघूया. सांगा सर आम्हाला. थोडीशी वेलची आणि जायफळाची पूड, बरं, छान तूप, बरं, खरपूस परतल्यानंतर केलेलं दाण्याचं कूट, अच्छा, गुळ आणि अर्थातच तीळ. चला, साहित्य पाहिलेलं आहे, मोजका आहे, फार काही पळापळ करायची गरज नाही. आपण आता कृती करूया. ना काय करायचंय? आधी आपण तीळ परतून घेऊया. बरं, तू दिग्दर्शनाची तुझी खूप आधीपासून आवड आहे आणि तू ते करतोसही, तर हे कसं काय आणि त्याच्याविषयी काय सांग ना. त्याची मजा काय झाली, माझ्या शाळेमध्ये आम्हाला नाटक हा विषय शिकायला होता. म्हणजे नुसतं गॅदरिंगला करतो, या पलीकडे जाऊन मग ते नाट्यशास्त्र, नवरस असतील किंवा ग्रीक थिएटर वगैरे हे शिकायला त्याच्या परीक्षा असायच्या. त्यामुळे कुठेतरी एक थोडासा अभ्यासपूर्ण त्याच्याबद्दल हाऊस म्हणून न पाहता अभ्यास होता. आणि तोपर्यंत मी तीळ टाकतो. तर त्यामुळे आपल्याला कुठेतरी आवडतं ह्याचा अंदाज होता. त्यामुळे उत्तम माणसं शिकवायला असायची शाळेमध्ये. म्हणजे आत्ता मी जे म्हणलो, आम्ही दोघं दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सिनेमात काम करतोय, तर दिग्पाल दादा मला 7वी मध्ये नाटक शिकवायला होतं शाळेमध्ये. अच्छा. आमची तेव्हापासूनची ओळख. आणि हॉरर फिल्म आता मी म्हणलो विक्टोरिया करतोय, त्याच्या मागे अजून एक इंटरेस्टिंग हे असं आहे की माझं पहिलं नाटकही हॉरर होतं. आणि पहिल्या नाटकाच्या पहिल्या स्टारकास्टमध्ये शिवानीशी माझी ओळख झाली. अरे वा. त्यामुळे ते जर हॉरर नाटक नसतं, तेव्हापासून घाबरवण्याची आवड जर नसती, तर कदाचित हे नक्कीच झालं नसतं. म्हणजे काही संबंधच नव्हता. हॉरर नाटकाच्या निमित्ताने प्रेमाचं भूत जे डोक्यावर बसलं ते अजून उतरलं नाही. शिवानी, तुझ्या घरात कोणी अभिनय क्षेत्रात, दिग्दर्शन क्षेत्रात आहे का? तुलाच आवडती? नाही, मी तशी पहिलीच आहे या क्षेत्रात येणारी. माझ्या आईला आणि बाबांना दोघांना कॉलेजमध्ये असताना नाटक करण्याची आवड होती. बाबा लिहायचा, तो COAP ला होता तेव्हा, आणि आई पण डिरेक्ट करायची नाटक वगैरे. पण त्यानंतर त्यांनी ते परसू केलं नाही. तीळ छान भाजून झालेले आहेत. येस. ओके, मग तीळ काढून घेऊया का? येस, चांगलेच तडतडत आहेत ते. वा, मस्त वास येतो. 99% तिळात गेले पाहिजेत. हा बरोबर आहे. कोटा भरला नाही, आणि प्रेम काय किंवा तीळ काय थोडे उतू गेले तरी बरंच असतं ना, वाया जाणार नाही ते. हो की नाही? आज तुम्ही आल्यामुळे मला खूप सुस्त आहे रे. ओके, आता तीळ भाजून झालेले आहेत. काय घालूया आता? आपण पुढचं काम सुरू करूयात. अच्छा, ते याकडे येते का? येस. ठीक, म्हणजे जरा तूप गरम करूया. त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. वा वा वा. आता आपण त्याच्यामध्ये गुळाची पावडर टाकूयात. मुळात गुळ विरघळवायचा आहे. बरं, थोडं पाणी पटकन घाल. पाणी घालू का? येस. खमंग. थोडी उकळी फुटली की लगेच आपण त्यामध्ये आधी पूड टाकून घेऊ. शेंगदाण्याचा कूट घालूया. आधी वेलची पूड टाकूया म्हणतोस का? घे की तुझ्या अंदाजाने. वेलची आणि जायफळ घेतलंय का? वेलची आणि जायफळ पूड. वा वा वा. तर आपण दाण्याचा कूट टाकूया. वा वा वा. दाण्याच्या कुटाचाच लाडू इतका सुंदर होतो ना रे. इथेच अर्धा विजय होतो या रेसिपीचा. मला वाटतं तीळ घालायची हीच ती वेळ आता जवळ आलेली आहे. गालावर आणि संक्रांतीला तीळ असावा. क्या बात है. सुचतंय आज सगळ्यांनाच एकूण. हो, खरंच आहे. आणि रेसिपी संपायला आली म्हणल्यावर कॉन्फिडन्सही वाढायला लागलाय. बस 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 बस. खमंग आपला तीळ मगाशी झाला होता. क्या बात है. मिश्रण गार झालं की आपण लाडू वळून घेऊया. मंडळी, तोवर तुम्ही लिहून घ्या तिळगुळाच्या लाडूसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता तिळगुळाचे लाडू तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पॅन गरम करून त्यात तीळ भाजून घ्यावे. ते एका बाउलमध्ये काढून घ्यावे. त्यानंतर कढईत तूप गरम करावं. गरम तुपात गूळ घालून त्यात थोडंसं पाणी घालून गूळ वितळू द्यावा. त्याला उकळी आली की त्यात वेलची जायफळाची पूड घालावी. तसंच शेंगदाण्याचं कूट देखील घालावं. व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्यात भाजून ठेवलेले तीळ देखील घालावे. पुन्हा एकदा सगळं नीट एकत्र करून घेऊन गॅस बंद करावा. हे मिश्रण कोमट होण्यापूर्वीच त्याचे लाडू वळून घ्यावे.
संक्रांतीसाठी खमंग असे तिळगुळाचे लाडू तयार आहेत. हो 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 हो, शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए, लेकिन यहाँ पे पछताने वाला कोई नहीं, सुखासुखी संसार चल रहा है. हो, आणि ना 100% दात तुटणार नाहीत याची खात्री मला हे दाबून वाटते. त्याच्यामुळे हे लाडू मी खाणार आहेत, पण त्याआधी पुढचा पदार्थ आपल्याला करायचा आहे. Yes. भलं मोठं साहित्य आहे. पदार्थाचं नाव सांगा. भोगीची भाजी आपण करणार आहोत. लागणारं साहित्य मला तू आता एका दमात सांगूनच दाखव. ओके, रेडी. हे आहे बोर, त्यानंतर घेवडा, गाजर, फरसबी, मटार, सोलाणे, हरभरा आणि काय म्हणाला, तुरीचे दाणे. शेंगदाणे आहेत, मस्त खोबरं किसून भाजून बारीक केलेलं आहे, वांग आहे, बटाटा आहे, चिंचेचं कोळ आहे, कांदा मस्तपैकी कापून घेतलेला आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, कढीपत्ता, गोडा मसाला आहे आणि आपलं नेहमीचं फोडणीचं सगळं साहित्य, जिरे, मोहरी, तीळ. येस, आणि तीळ आहेत कारण संक्रांत स्पेशल असल्यामुळे वरून घालायला मस्त तीळ आहेत. मध्ये मध्ये साजूक तूप सटकन सटकलं पण तेही आहे. येस, आणि या 2 वाट्यांमध्ये काय आहे ग? आणि हे तिळाचा कूट आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे. अच्छा, ठीक आहे. ते ह्या 2 वाट्या. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा गुळ पावडर पण आहे बरं का इथे. पहिल्यांदा काय करायचंय? ओके, सगळ्यात आधी गॅस लावून घेऊ का? येस, गॅस लावून घेऊया. बारीक गॅस ठेवायचा. त्यानंतर हे तूप आहे. बाईंचा हात मोठा दिसतोय. आता काय? सो आता मी मोहरी यामध्ये टाकते आहे. बरं, छान तडतडेल. जिरं टाकते आहे. बरं. आता यामध्ये मी कांदा टाकते आहे कारण कांदा खरपूस व्हायला थोडा वेळ लागेल. आता मी यामध्ये कढीपत्ता घालणार आहे, थोडासा क्रश करून, बारीक करून. हातानेच बारीक करते. छान मस्त. विराजसला कढीपत्ता फार आवडत नाही, त्यामुळे मी अगदी चवीपुरता घातलेला आहे. आता मला चमचा लागेल. घ्या की. थँक्यू. गोडा मसाला आहे, थोडासा गोडा मसाला, थोडंसं लाल तिखट. तिखट खाता की नाही तुम्ही? तिखट खूप खातो. तिखट आणि आवडतं. आणि तू मगाशी म्हणला जसं आमचंही मूळ गाव हे उस्मानाबादच्या जवळ आंबेजवळगे नावाचं आहे आणि तिथे खास करून दरवर्षी जेव्हा अष्टमी होते देवीची, तेव्हा तो अष्टमीचा एक स्पेसिफिक मसाला बनवतात आणि साधारण एवढ्या कढईमध्ये लाल मिरच्या घेऊन तो ठेचून, आणि तो इतका तिखट असतो मसाला की ते आम्ही बिचारे पुण्याकडचे, त्यामुळे आम्हाला थोडासा तो मैल्ड करून पाठवतात. आणि तरीही तो नुसता कोणाची खायची हिंमत होत नाही. आणि ते दरवेळेस असं की कोण कशाबरोबर खातं, भाताबरोबर कोण खातं, याच्याबरोबर कोण खातं, नुसतं पिण्याचं तर चान्सच येत नाही. पण त्यामुळे आमच्या घरी सगळ्यांनाच ते साधारण जरा तिखटाकडे सगळ्यांचा कल आहे. बरं, आपण बोलता बोलता तू मी हळद घातली, मीठ आणि थोडंसं तिखट. बरोबर. त्याच्या आधी कुठला मसाला घातला होता? गोडा मसाला घातलाय मी. आणि आता मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा. खूप छान. एक मला चमचा देशील? घ्या की. थँक्यू. भोगीची भाजी तुम्ही याद राखणारच. अगदी किंचित आहे. नाही घाल ग, मी तिखट खातो मस्तपैकी. ओके, आता मी भाज्या घालणार आहे त्यामध्ये. बोर जरा जास्त होईल. बोर भाजीत जास्त होईल का? मग आधीच खाऊयात का थोडं? सो हे बोर मी घातलंय. किती दिवसांनी बोर खाल्लं यार. हा घेवडा आहे, घेवडा घातला, गाजर आणि फरसबी. आता काय? सो आता थोडं या भाज्या शिजल्या की मग मी वाटाणा, सोलाणे, हरभरा असं सगळं घालेन. घाला सगळ्या थोडं शिजू देत. येस, ठीक आहे. मग पाणी घालायचं का आपल्याला? थोडंसं किंचित पाणी घालायला लागेल, कारण नाही तर काय ते करपू शकतो. अगदी थोडंसं. बस का? येस. मस्त वाफ आली या शिवानी. शिजलंय ना? हो मग शिजलंय आता. आय थिंक आता ह्या सगळ्या बिया घालायच्या का? येस. सोलाणे, मटार, ओला हरभरा आणि काय? फरस, वाटाणा, मटार, सोलाणे आणि तुरीचे दाणे. फारच छान. घालू का सगळे? येस. मिसळगुंडी. वा,
हा. आता काय आहे शिवानीजी? येस. सो आता ह्यामध्ये आपण चिंचेचा कोट, आधी आपण शेंगदाण्याचा कूट, द्या. हा तिळाचा कूट आहे, अच्छा. हा गूळ, येस, गूळ पावडर, आणि हा शेंगदाण्याचा कूट. अच्छा. थोडंसं पाणी घालायला लागेल मला वाटतं. येस. बघा. बस बस बस. बस बस बस. वा वा, काय दिसून राहिली हो भोगीची भाजी. असा ताव मला असं वाटतं की मला गरमागरम भाजीवर. येस. आता ह्याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ, आधी आपण वांग घालूया. 2 वेळेला चिंचेचा कोळ कॅन्सल केला या मुलीने. आधी आपण चिंचेचं कोळ नको, आता आपण दाण्याचं कोळ घालूया. आता आपण चिंचे नको, वांग घालूया. त्या चिंचेच्या कोळाला वांग काही कळत नसेल काय होतं त्याच्यासोबत. वांग, वा. आणि थोडासा बटाटा. क्रम चुकला असेल तर माफ करा, पहिलीच वेळ आहे. इथे क्रमास मार्क नव्हेत, विक्रमास मार्क आहे. आणि 24 मार्क आहेत. झाकण ठेवायची गरज आहे? हा, झाकण ठेवा. ठीक आहे. वा. अजून राहिलंय काय? आता आपल्याला चिंचेचा कोळ आणि खोबरं. अजून एकदा झालं पाहिजे चिंचेचं कोळ. बरं तुम्ही दोघांनी मिळून एक छानसं गाणं म्हणा बरं. 3, 2, 1 स्टार्ट. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तू जॉईन करणार आहेस? तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझिया स्वतःला पहावे. आता परीक्षा. जिथे सावली दूर जाते जराशी, वा. तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना, माझा होशील ना. माझा हो होईल. वा. शिवानी आता काय करूया? आता आपण तो घालूया चिंचेचा कोळ. वा. मला वाटतं नको, मला वाटतं त्यापेक्षा वेगळं अजून काहीतरी मध्ये टाकूया. चिंचेचा कोळ घालूया छान असा पसरवून. कसा तेवढं लागेलच ना. येस. बस बस बस. आता सुंदर. खोबरं मस्त किसलेलं असं भाजून खोबरं बारीक केलं बरं का, लक्षात ठेवा, जरा खमंगपणा वाढतो त्यातला. वा 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 वा. शिवानीजी. आणि आता शेंगदाणे आणि तीळ वरून घालायचे. घाला की मग, झालीच आहे भाजी आता. मीठ घातले ना आपण? मीठ घातलंय. वा. नवदाम्पत्य आपल्याकडे आलेलं आहे. शिवानी आणि विराजस इतके सुंदर 2 पदार्थ केले. तिळाचा लाडू तयार आहे, भोगीची भाजी तयार झालेली आहे. आता फक्त 2 मिनिटं वाफ येण्याची वाट पाहिली की आपण हाणायला तयार. Yes. चालेल ना? एरवी तुम्ही नटींच्या कलेवरती जसं पांघरून घालता तसं याच्यावरती झाकण ठेवा आणि त्या कलाकृतीला एक छानसा अप्रतिम, खूप सुंदर. 2 मिनिटं आम्ही वाट बघतो. पटकन येऊन घ्या भोगीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता भोगीची भाजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तूप गरम करून घेऊन त्यात मोहरी घालावी. ती तडतडली की त्यात जिरं घालावं. त्यानंतर त्यात जाडसर चिरलेला कांदा घालून तो व्यवस्थित परतून घ्यावा. आता त्यात कढीपत्ता, त्यात थोडासा गोडा मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालावी. आता त्यात हिरव्या मिरचीचा ठेचा घालावा. त्यानंतर त्यात भाज्या घालाव्या. बोरं, फरसबी, गाजर, घेवडा हे घालून या भाज्या किंचित पाणी घालून शिजवून घ्याव्या. त्यानंतर त्यात मटार, वालाचे दाणे, हरभऱ्याचे दाणे आणि हिरवे तुरीचे दाणे घालावे. त्यानंतर त्यात तिळाचं कूट घालावं, थोडीशी गुळाची पावडर आणि शेंगदाण्याचं कूट घालावं. सोबत थोडंसं पाणी देखील घालावं. आता वांग आणि बटाट्याचे तुकडे देखील घालून घ्यावे आणि त्यानंतर झाकण ठेवून भाज्या व्यवस्थित शिजवून घ्याव्यात. आता झाकण काढून त्यात चिंचेचा कोळ घालावा. किसून भाजून बारीक केलेलं खोबरं घालावं. तसंच वरून शेंगदाणे आणि तीळ घालावे. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. हेल्दी आणि टेस्टी अशी भोगीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. विराजस आणि शिवानी हे जोडपं आज इथे आलं संक्रांतीच्या निमित्ताने. फार बरं वाटलं.
एक तर गप्पा मारल्या, Yes. खूप दिवसांनी निवांत भेटलो आपण. Yes. तुमच्या हातचा स्वयंपाक पाहिला, आपापसातलं ट्युनिंग पाहिलं, मज्जा आली. तुम्हाला बरं वाटलं का? खूप अरे मजा आली मज्जा आम्हाला. झाली. वा वा. परत एकदा संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तुम्हालाही. येणारे सगळे फॉलो करत पहाटेपासून स्वयंपाक करतेस म्हणजे छान सॅपरन भेटवस. थँक्यू. आणि मित्रा, तुझी हाऊस काही कमी नाहीये स्वयंपाकाची. म्हणजे शिवानी स्वयंपाक करत असताना तुझी काही आवरावरी करायला घेतली होतीस, ती पाहता तुला ॲपरन द्यायलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि सांडामांड जास्त जो कोण करेल त्यासाठी जास्त ते महत्त्वाचं. घरा की गळ्यात आम्हाला आवडेल खूप. इथून पुढे केव्हाही तुम्हाला स्वयंपाक करताना आमची आठवण येईल. वा. परत एकदा खूप शुभेच्छा. तुम्हालाही संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. पण जाण्यापूर्वी तुम्हा दोघांसाठी ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. हा भाग तुम्हाला आवडला असेल, पण संक्रांतीच्या स्पेशल भागांमध्ये आपण उद्याच्याही भागामध्ये काही स्पेशल गेस्टना भेटणार आहोत. तेव्हा पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा वाफाळता आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.